लातूरमधून धक्कादायक प्रकार समोर. मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खासगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लातूर शहरातील नामांकित असलेल्या एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा शिक्षक चक्क धूम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी कष्टानं सोडवलेली उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित व्यक्ती याच शाळेचा शिक्षक असल्याची माहिती उघड होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील ही खासगी शाळा अनेक वेळा वादाच्या भोव्यात अडकल्याचे समोर आले आहे. मात्र या इतक्या गंभीर आणि धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशा प्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय होणार, असा संतप्त प्रश्न आणि मोठी चिंता आता पालकांमधून व्यक्त होत आहे. बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. लातूर जिल्ह्यामध्ये काही शिक्षकाने पेपर तपासणीचं काम धाब्यावर बसून केलंय. हरकत ते धाब्यावर बसून पेपर तपासणी केली असेल, भूक लागली असेल, जेवायला बसले असतील, मात्र त्यांनी नुसतं जेवायला बसलं नाही तर समोरची दारूची खंबे ठेवून त्यांनी पेपर तपासणी करतायत. काय आदर्श गावाला मुलांनी या शिक्षकाचा. असे जे शिक्षक आहेत दारू पितात, तंबाखू खातात, सिगरेट मारतात शाळेच्या वेळेमध्ये, अशा सर्व शिक्षकांना शासनाने बडतर्फ केले पाहिजे. अरे धाब्यावर बसून दारू पिऊन पेपर तपासा, काय चाललंय? अशा शिक्षकाला भर चौकामध्ये बुटाने मारलं पाहिजे. लाख लाख पगार तुम्ही घेता, आज विद्यार्थ्यांना नागरिक शाळेमध्ये पाठवू जात. सगळे शिक्षक असे नाहीत. चार दोन शिक्षक राहतात आणि ते शिक्षक पेशाला बदनाम करायचं काम करतात. शिक्षक पेशा अत्यंत पवित्र आहे. आई वडिलांना फक्त जन्म देतात, मात्र मुलाला घडण्याचे काम शिक्षक करतात. आणि असे काही आदर्श शिक्षक समाजामध्ये आहेत. संपूर्ण शिक्षक असे नाही आहेत. जे पुन्हा शिक्षक असतील आपल्या शाळेच्या वेळामध्ये असे धाब्यावर बसून पेपर तपासणी करत असतील, लोक ते काम करत असतील, तुम्ही लाख लाख पगारी असताना गोरगरीब शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करा ना. तुम्हाला खर्च करायची आवड असेल तर विद्यार्थ्यांना खर्च करा. तुमची पगार जे विद्यार्थी आवड आहे विद्यार्थ्यांना खर्च करा. तुम्ही सरकारला विनंती आहे, जे कोणी शिक्षकाचे असतील, आज मराठी शाळा पूर्ण बंद पडले. नेपाळ बघा, ते नेपाळ सर्व प्रायव्हेट शाळा बंद केल्या. आज इथे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी शाळा बंद पडले. भारतामध्ये शाळेची आज दुर्भाग्य अवस्था आहे. म्हणून अशी शिक्षकांना तात्काळ कारवाई केली पाहिजे. ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. या घटनेचा बहुजन विकास अभियानचा प्रमुख म्हणून जाहीर निषेध करतो. जय हिंद.